पाहू शकतात आपण अतिशय सुंदर अशी भरली मिरची आपली रेडी झालेली आहे। आणि ही पाहू शकतात अगदी छान कोटिंग झालेला आहे तिला। त्याचप्रमाणे अशा प्रकारे पाहू शकतात आपण आतूनही अगदी सुंदर अशी झालेली आहे आपली मिरची आणि चवीलाही तितकीच सुंदर लागते। पाहू शकतात आतली बाजू आपण कशा प्रकारे झालेली आहे। तर नक्की ट्राय करा, अगदी सुंदर अशी रेसिपी आहे ही आणि खाण्यासही अगदी टेस्टी लागते। तर ही आपण अशीच देखील खाऊ शकतात, चपाती बरोबरही खाऊ शकतात। त्याचप्रमाणे जर एखादी बिन तिखट चटणी अशी करून त्यासोबतही खाऊ शकतात। तर मी या ठिकाणी पुदिनाची चटणी केलेली आहे आणि चपाती देखील केलेल्या आहेत। तर पाहू शकतात आपण अगदी सुंदर असं टेक्स्चर आपल्या मिरचीचं दिसत आहे। हॅलो फ्रेंड्स, आपले मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे शीतल आणि आपण आहात शीतल रेसिपी महाराष्ट्रीयनमध्ये। आपण आता मिरच्या धुवून स्वच्छ करून अशा प्रकारे कट दिलेले आहेत त्यांना। एक साइडनेच द्यायचं कट आणि त्याच्यामधलं सर्व बी काढून घेतलेलं आहे आपण। त्यासाठी 2 कांड्या लसणाचे घेतलेले आहेत, पुदिनाची पानं आणि 1 नारळ फोडलेला आहे, त्यातला अर्धच घेणार आहोत पुदिनाच्या चटणीसाठी। तर मिरच्यांसाठी आपण अर्धा लसूण घेऊयात आणि अर्धा लसूण पुदिनाच्या चटणीसाठी ठेवूयात। तर अर्धा लसूण घेतलेला आहे आपण हा बारीक करण्यासाठी। तर त्यामध्येच 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि जिरे घेऊयात अर्धा चमचा। त्याचप्रमाणे हळद घेऊया अर्धा चमचा। आता याचप्रमाणे आता आपण पुदिनाच्या चटणीसाठीचंही साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आपण, त्यामध्ये 1 चमचा ओवा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता पुदिनाची पाने घेत आहोत आणि जे नारळ फोडलेलं होतं 1 नारळ फोडलेला आहे मी हे, परंतु त्यातला अर्धच घेणार आहे कारण तितकी चटणी पुरेशी होते। 1 वाटीभर चटणी होणार आहे याची। तर आता मिरच्या घेत आहे मी, चवीनुसार घ्या आपल्या आपल्या तिखटाचा अंदाज। तर 5-6 मिरच्या मी घेतलेल्या आहेत, परंतु या तिखट नाही आहेत बिलकुल, त्यामुळे मी यामध्ये तिखट टाकत आहे। आणि तिखट जरी असल्या तरी थोडं तिखट टाकल्याने त्याची टेस्ट जरा चेंज होते, छान लागते। मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे मी, आपण आपल्या टेस्टनुसार घ्या, काहींना कमी लागतं काहींना जास्त लागतं त्यानुसार। तर या ठिकाणी पुदिनाच्या चटणीचं साहित्य काढलेलं आहे आणि आता आपण जे मिरचीमध्ये जे सारण घालणार आहोत त्याच्यासाठीचा जो मसाला आहे तो बारीक करून घेणार आहोत। त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे, अंदाजेच घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे। तर वाटण करताना त्यामध्ये मीठ घेतलं की पटकन बारीक होतं, त्यामुळे मीठ घ्यायचं। तर लसूण पुदिनाच्या चटणीमध्ये टाकायचा राहिलेला तोही टाकून घेऊयात। अशा पद्धतीने आता वाटणामध्ये मीठ घेतल्यास ते पटकन बारीक होतं, अगदी सुंदर असं बारीक करून घेऊयात हे आपण। आणि यावर केलेली जी टेस्ट असते ना, तुम्हाला कोणत्याही मिक्सरच्या भांड्यात कोणत्याही कशामध्येही भेटणार नाही। जी याच्यात टेस्ट असते ती याच्यातच असते। त्यामुळे जर जमलं तर थोडे कष्ट वाढवून अशा प्रकारे बारीक करून घ्या आणि त्यापासून छान छान असे पदार्थ करत जा। टेस्ट खूप सुंदर येते अशाने। मिक्सरमध्ये 1 मिनिटात होतं, परंतु जी टेस्ट याच्यात येते ती त्याच्यात कधीच भेटत नाही, कारण की त्यामध्ये फक्त बारीक करण्याची प्रोसेस होती।
एक जीवपणा जो असतो, जे काही पदार्थ आपण बारीक करतो त्याच्यामध्ये एक जीवपणा आणण्याचं काम मिक्सरचं भांडं करत नाही, ते फक्त बारीक करण्याचं काम करतं. तसं यावर आपण बारीक करत असताना एक जीवपणा येतो त्यामध्ये आणि अगदी सुंदर असं आपलं बारीक वाटलं जातं. असंच ठेवायचं आहे, खूप बारीकही नाही करायचं. अशा प्रकारे इथे तीळ भाजून घेत आहे मी. आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठी लागतात आणि या ठिकाणी नाही म्हणून अगदी थोडेसे शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला नसतील आवडत तर घेऊ नका, हे स्किप करू शकतात. अगदी छान असा कलर चेंज झालेला आहे आपल्या तिळांचा. आता हे थंड होऊ देऊया. अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया, 1 कप भर. अगदी कोरडं कोरडं जाणवत आहे. अजून थोडं आपण पाणी ऍड करूयात त्यामध्ये. अशा प्रकारे पुदिनाची चटणी आपली रेडी आहे. तर ही अशीच साईडला ठेवून देऊयात झाकून आणि घेऊयात आपल्या मिरच्या पुढे. आता अशा प्रकारे तीळ मी भाजून घेतलेले आहेत, ते अंदाजेच घेणार आहे यामध्ये. तर या ठिकाणी तीळ घेऊन झालेले आहेत आपले आणि छान असे बारीक करण्याचं काम करूयात. आता त्यामध्ये आता आपण काळा मसाला ऍड करूयात. अशा प्रकारे घरात केलेला काळा मसाला आहे. पावणे 2 चमचे काळा मसाला ऍड केलेला आहे आणि आता ते मिक्स करून घेऊया चांगला, जेणेकरून आपले तीळ राहिलेले बारीक होतील आणि हे देखील मिक्स होईल. अशा प्रकारे आपलं सारण रेडी झालेलं आहे. तर या ठिकाणी आता आपण सारण भरणार आहोत. मीठ तर सुरुवातीलाच आपण टाकलेलं आहे यामध्ये, पण थोडंसं मी घेत आहे, अजून मला थोडं कमी वाटत आहे. तर सर्व मिक्स करून सुंदर असं सारण भरून घेऊया. अशाच प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये छान असं आपण
भरून घेऊयात सारण. भरून झालेले आहेत. आता यांना फ्राय करण्यासाठी आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पीठ मिक्स करण्यापूर्वी आपण कढई गॅसवर मांडलेली आहे आणि त्यामध्ये तेल गरम होण्यास मांडूया, जेणेकरून पीठ मिक्स करेपर्यंत आपलं तेलही गरम होईल. बारीक गॅसवर ठेवूयात, जेणेकरून खूप कडकही तेल होऊ नये. मसाला बारीक करून घेतलेलं जे आपलं खलबत्ता आहे तो देखील चांगला स्वच्छ त्यातला मसाला काढून घेऊयात, जेणेकरून धुवून घेतलेला असतं ते, त्यामुळे त्यातला सर्व मसाला आपला काढून घ्यायचा आपण आणि तेच पाणी पीठ मिक्स करण्यासाठी वापरूयात. बेसन पीठ घेत आहोत या ठिकाणी आपण. पाच भातवाड्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच मोठी जर असेल नॉर्मल पहिले असायची तशी तर अडीचच. आणि तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा. मीठ घेतलेला आहे चवीनुसार. या पिठाच्या चवीनुसार पिठाला जेवढं हवं असेल तेवढं घ्यायचं. मी अर्धा चमचा घेतलेला आहे. आणि सुरुवातीला पाणी भरपूर ओतण्यापूर्वीच थोडं पाणी टाकून गाठी मोडून घ्यायच्या. पीठ मिक्स करून घ्यायचं पाण्यात, जेणेकरून जास्त त्रास होत नाही गाठी मोडण्यासाठी. तर या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण. भातवाडी 1 चमचा घेतलेली आहे, त्याच चमच्याने जर माप घ्यायचं म्हटलं तर. आणि अशा प्रकारे चमच्याने सर्व गाठी फोडून घ्यायच्या, जेणेकरून गाठी वगैरे राहणार नाहीत पिठामध्ये आपल्या. आणि एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आपलं. असं ठेवा किंवा वाटलं तर यापेक्षा थोडं घट्ट होऊ द्या, परंतु पातळ यापेक्षा होऊ देऊ नका, कारण मला पातळ आवडतं. तर जास्त पीठ लावायचं नाही मला वरून, त्यामुळे मी थोडंसं पातळ ठेवलेलं आहे. तेल तापत आलेलं आहे. मिरच्या रेडी झालेल्या आहेत आणि त्याचं बॅटर देखील रेडी झालेलं आहे. त्याचबरोबर हात बुडवण्यासाठी एक पाण्याचं पात्र देखील घ्यायचं. आत्ता मी पीठ घेतलं ते पात्र आहे, त्यामुळे त्याला पीठ आहे साईडने. तर दुसरे भांडे भरण्यापेक्षा तेच परवडतं, तेच घेतलेलं. तर या ठिकाणी अगदी वर आलेला आहे आणि गॅस आपला कमी ठेवूयात. आणि यामध्ये आता एक एक मिरची छान अशी ढवळून काढूयात. आणि आता ह्या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या. मी ज्याप्रमाणे पीठ केलेलं आहे पातळ, त्यापेक्षा आपण थोडंसं घट्ट करा वाटलंच तर, ज्याप्रमाणे वडापावला करतो त्याप्रमाणे, जेणेकरून पीठ मिरचीला तुम्हाला चांगलं लागेल आणि चांगल्या प्रकारे राहील. मला जास्त पीठ लावायचं नसल्यामुळे ते मी थोडं पातळ केलेलं आहे, त्यामुळे ते थोडं थोडं खाली जाणार पहा. तर ते होऊ नये म्हणून तुम्ही थोडं घट्ट करा यापेक्षा. मध्य भागात मोठी टाकायची आणि साईडने अशा प्रकारे छोट्या छोट्या दोन्ही साईडने 2 बसतात. कारण की पीठ भाजलं जातं खालच्या साईडने.
अशा प्रकारे हलवत राहायचं जेणेकरून त्या एकाच साईडने जास्त लाल होऊ नये किंवा एखाद्या साईडने कच्ची राहू नये. सारख्या झाऱ्याने त्याला हे करत राहायचं आणि वर तेल टाकत राहायचं वाटलं तर अशा प्रकारे झाऱ्याने. छान अशा फ्राय होऊ द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपली भरलेली मिरची रेडी झालेली आहे. आता हिला तुम्ही भरलेली मिरची म्हणा अथवा मिरचीचे भजे म्हणा, दोन्हीही चालतं. तर अशाच प्रकारे दुसरा घाणाही आपण काढून घेणार आहोत. आणि ही आपली रेडी केलेली पुदिनाची चटणी. तर हा दुसरा घाणाही आपला रेडी झालेला आहे. परंतु तो काढण्यापूर्वी आपण पुदिनाची चटणी केलेली आहे तिला फोडणी देऊयात. छान अशी. तेल तर गरमच आहे, परंतु जिरे मोहरी आपली चांगली तडतडली पाहिजे. त्यामुळे थोडासा गॅस सुरू करूया नावाला. आणि यामध्ये आता आपली मोहरी थोडीशी, त्याचप्रमाणे थोडे जिरे आणि कढीपत्ता आपला मस्तपैकी फोडणी तडतडलेली आहे. आणि आता ही आपल्या चटणीमध्ये टाकून घेऊया. अतिशय सुंदर अशी फोडणी बसलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला जी फोडणी दिलेली आहे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व चटणीमध्ये ती मिक्स होईल. गरम टाकल्या मिक्स करायची. या ठिकाणी फोटो काढून घेत आहे मी, त्यासाठी व्यवस्थित करत आहे. तर या ठिकाणी आपली पुदिनाची चटणी रेडी झालेली आहे आणि आपले भजे देखील म्हणजेच भरली मिरची देखील रेडी झालेली आहे. तर दुसरा घाणा देखील आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये. तर बाहेर पावसांच्या सरी सुरू आहेत, पाऊस सुरू आहे आणि आतमध्ये गरमागरम भरली मिरची म्हणजेच भजे सुरू आहेत. अगदी सुंदर वाटतात अशा टायमिंगला हे खाण्यास. तर नक्की ट्राय करा. तर जे चॅनलवर नवीन असतील